श्री गणेशाय नमः. तुळ राशीच्या व्यक्तीनं, जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या महिन्यापासून तुम्ही खूप मेहनत करत आहात पण अपेक्षित यश मिळत नाही, नातेसंबंधामध्ये काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, आर्थिक प्रगती होत असली तरी समाधान मिळत नाही, तर सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी मोठा बदल घेऊन येऊ शकतो. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा बदल दिसू शकतो की लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात, आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात. पण या सर्व यशामध्ये एक छोटी चूक तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकते. या महिन्यात एक असा शब्द आहे जो तुम्ही लक्षात ठेवला तर अनेक अडचणी टाळू शकता. तो शब्द म्हणजे संतुलन. याच एका गोष्टीवर तुमच्या महिन्याचे यश अवलंबून असू शकते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सप्टेंबर महिन्याची सुरुवात कशी राहील? सप्टेंबर महिन्याची सुरुवात तुळ राशीसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास, आकर्षण आणि सकारात्मकता वाढल्याचे जाणवेल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. जिथे जाल तिथे तुमच्या उपस्थितीची दखल घेतली जाऊ शकते. स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल करण्याची इच्छा निर्माण होईल. नवीन कपडे, नवीन लूक, घराची सजावट किंवा जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करण्याचा विचार करू शकता. कला, संगीत, अभिनय, फॅशन डिझाईन, मीडिया किंवा सौंदर्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष प्रेरणा मिळू शकते. तुमच्या सर्जनशीलतेला योग्य दिशा मिळू शकते. या महिन्याचा सर्वात मोठा मंत्र संतुलन. मित्रांनो, तुळ राशीचे प्रतीक म्हणजे तराजू. तराजू आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, संतुलन. या महिन्यात कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. भावनापेक्षा विचारांना महत्त्व द्या. काम आणि कुटुंब, पैसा आणि आनंद, स्वतःच्या गरजा आणि इतरांच्या अपेक्षा या सर्व गोष्टींमध्ये संतुलन राखले तर हा महिना तुमच्यासाठी खूप यशस्वी ठरू शकतो. जर तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलात आणि स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केले तर मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नोकरी करणाऱ्या तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. ज्यांना प्रमोशनची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी सकारात्मक संकेत मिळू शकतात. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर मुलाखतीमध्ये चांगले यश मिळू शकते. तुमचे बोलणे, सादरीकरण आणि निर्णय क्षमता इतरांवर प्रभाव टाकू शकते. व्यवस्थापन, बँकिंग, IT, शिक्षण, सरकारी सेवा, मीडिया आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळाली तर ती आत्मविश्वासाने स्वीकारा. ही जबाबदारी भविष्यात मोठ्या संधीचे दार उघडू शकते. आर्थिक स्थितीबाबत सप्टेंबर महिना आशादायक ठरू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. फ्रीलान्सिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा सल्लागार सेवा देणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. पण याच ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे. या महिन्यात लक्झरी वस्तूवर जास्त खर्च करण्याची इच्छा होऊ शकते. महागड्या वस्तू, ब्रँडेड खरेदी किंवा दिखाव्यासाठी खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण कमाई वाढली तर बचत तितकीच महत्त्वाची असते. योग्य आर्थिक नियोजन केल्यास हा महिना भविष्यासाठी मजबूत पाया ठरू शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण करिअर, पैसा आणि या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा मंत्र जाणून घेतला. पण अजून या महिन्याचा सर्वात सुंदर भाग बाकी आहे. प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि त्या 5 चुका ज्या केल्यामुळे चांगले नशीबही हातातून निसटू शकते. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात कोणता निर्णय तुमचे भविष्य बदलू शकतो हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना नातेसंबंधाच्या दृष्टीने सकारात्मक ठरू शकतो. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर एकमेकांशी अधिक वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. भविष्यासंबंधी महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. गैरसमज दूर करण्यासाठी हा काळ योग्य आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी संवाद वाढवावा. लहान सहान गोष्टीवर वाद घालण्यापेक्षा एकमेकांचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करावे. या महिन्यात तुमचा शांत स्वभाव आणि समजूतदारपणा नाते अधिक मजबूत करू शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही नात्यात घाईघाईने निर्णय घेऊ नका. विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ द्या. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. घरात एखादा शुभ कार्यक्रम, वाढदिवस, धार्मिक कार्य किंवा कौटुंबिक समारंभ होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. नवीन सामाजिक संपर्क भविष्यात तुमच्या करिअर किंवा व्यवसायासाठी उपयोगी ठरू शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला दुर्लक्षित करू नका. त्यांचा अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या महिन्यात तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक ऊर्जा वाढलेली जाणवू शकते. शरीरात उत्साह राहील. काम करण्याची इच्छा वाढेल. तरीही काही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या. वेळेवर जेवण करा. बाहेरचे आणि तेलकट पदार्थ कमी खा. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा योग करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामाचा आधार घ्या. निरोगी शरीर असेल तरच यशाचा आनंद घेता येतो. या महिन्यात टाळायच्या 5 मोठ्या चुका. निर्णय घेण्यात विलंब करू नका.
खूप विचार करीत राहिल्यामुळे चांगली संधी हातातून जाऊ शकते. माहिती गोळा करा, पण योग्य वेळी निर्णय घ्या. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांना आनंद ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष होऊ शकते. मर्यादा निश्चित करा. अनावश्यक चैनीवर खर्च करू नका. महागड्या वस्तू, फॅशन किंवा दिखाव्यासाठी खर्च करण्यापूर्वी बचतीचा विचार करा. आर्थिक शिस्त भविष्यात मोठा फायदा करून देईल. आळस टाळा. या महिन्यात संधी मिळतील, पण योग्य वेळी कृती केली नाही तर त्या संधी निघून जाऊ शकतात. उद्या करू ही सवय टाळा. नात्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. संवाद आणि विश्वास नात्यांना मजबूत करतात. अतिरिक्त अपेक्षा अनेकदा निराशेचे कारण ठरतात. महिन्याच्या उत्तरार्धात करिअरमध्ये नवीन जबाबदारी, व्यवसायात नवीन संपर्क किंवा एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू दिसू लागेल. या काळात घेतलेले शहाणपणाचे निर्णय पुढील अनेक महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. आता आपण जाणून घेणार आहोत काही सोपे आध्यात्मिक उपाय, महिन्याचे शुभ संकेत, अंतिम निष्कर्ष आणि असा संदेश जो संपूर्ण सप्टेंबर महिन्यात तुम्हाला योग्य दिशा देऊ शकतो. लक्षात ठेवा, ग्रह संधी निर्माण करतात, पण त्या संधीचे यशात रूपांतर आपल्या विचारावर, कृतीवर आणि संयमावर अवलंबून असते. जर तुम्ही या महिन्यात संतुलन राखले, योग्य वेळी निर्णय घेतले आणि सकारात्मक राहिलात तर हा महिना तुमच्या आयुष्यातील स्मरणीय महिन्यापैकी एक ठरू शकतो. तुळ राशीसाठी शुभ उपाय आहेत. या महिन्यात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही साधे आणि श्रद्धेने करता येणारे उपाय तुम्हाला मानसिक स्थैर्य देऊ शकतात. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची मनापासून पूजा करावी. शक्य असल्यास पांढरी फुले अर्पण करा आणि घरात स्वच्छता आणि सात्विक वातावरण ठेवा. दररोज किंवा विशेषतः शुक्रवारी शांत मनाने हा मंत्र 108 वेळा जपण्याचा प्रयत्न करा. ओम शोम शुक्राय नमः हा मंत्र जप करताना मन एकाग्र ठेवा आणि सकारात्मक विचार करा. या महिन्यात तुमचे शब्द आणि वागणूक अनेक नाती मजबूत करू शकतात. घरातील मोठ्यांचा आदर करा. लहानांना प्रेम द्या. रागाऐवजी संवाद निवडा. शक्य असल्यास गरजू महिलांना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा गोड पदार्थ दान करा. दान हे केवळ वस्तू देणे नसून मनातील अहंकार कमी करण्याचा मार्ग आहे. नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नतीची शक्यता आणि वरिष्ठाकडून कौतुक मिळू शकते. तुमची नेतृत्व क्षमता इतरांना प्रभावित करेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जुने आर्थिक प्रश्न सुटू शकतात. योग्य नियोजन केल्यास बचतही वाढेल. नात्यांमध्ये गोडवा वाढू शकतो. विश्वास आणि संवाद यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. नवीन ओळखी आणि सामाजिक संपर्क भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. ऊर्जा आणि आत्मविश्वास चांगला राहू शकतो. मात्र नियमित दिनचर्या, योग्य आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. या महिन्यात लक्षात ठेवण्यासारख्या 5 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे संतुलन राखा. काम, पैसा, कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ यामध्ये योग्य समतोल ठेवा. दुसरी गोष्ट आहे निर्णय घेण्यास उशीर करू नका. योग्य संधी योग्य वेळी स्वीकारा. तिसरी गोष्ट आहे चैनीवर मर्यादा ठेवा. प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करण्याऐवजी आर्थिक शिस्त पाळा. चौथी गोष्ट आहे आळस टाळा. या महिन्यात मिळणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी कृती आवश्यक आहे. पाचवी गोष्ट आहे नात्यामध्ये वास्तववादी अपेक्षा ठेवा. प्रेम आणि विश्वास वाढवण्यासाठी संवादाला महत्त्व द्या. मित्रांनो, सप्टेंबर 2026 हा तुळ राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास, आर्थिक वाढ आणि नात्यामध्ये सौहार्द निर्माण करणारा महिना ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायात विस्तार, आर्थिक स्थैर्य आणि समाजात मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. पण या यशाचा खरा पाया असेल संयम, योग्य निर्णय आणि संतुलित जीवन. लक्षात ठेवा, भाग्य दार उघडते, पण त्या दारातून पुढे जाण्यासाठी धैर्य, मेहनत आणि योग्य कृती आवश्यक असते. जर तुम्ही या महिन्यात प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग केला तर हा काळ भविष्यासाठी मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो. जर तुम्ही तुळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि राशी भविष्य, ग्रहगोचर, ज्योतिषविषयक माहिती आणि सोपे आध्यात्मिक उपाय नियमित पाहण्यासाठी उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश देवो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.